माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह मुस्लिम समाजाविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याने बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल या उद्देशाने एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह मुस्लिम समाजाविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी बीडमध्ये 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी आज बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना दिली आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने 23 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये इम्तियाज जलील यांच्यासह सर्व पक्षीयांसह सर्वसामान्य नागरिक तरुण देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याच रॅलीवरून 2 वेगवेगळ्या ठिकाणच्या 3 जणांनी फेसबुक, इंस्टाग्राम व सोशल साईटवरून माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह तिरंगा रॅलीतील सहभागी मुस्लिम समाजाविषयी आक्षेपार्ह पोस्ट करून द्वेष भावना निर्माण करत 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात शुभम सुनील उगले, हनुमान विश्वंभर डोंगरे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर पेठबीड पोलीस ठाण्यामध्ये विशाल उदावंत यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान सदरील पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून निषेध करण्यात आला होता.